नमस्कार मित्रांनो, माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आता मी तोडायला जाणार आहे घास। तर हा बघू शकता, हा आहे अडकिता, त्याला म्हणतात अडकिता। येथे वैरण टाकून आपण तोडू शकतो आणून। ओके, कुठली पण वैरण असली तर वायकी असो ओली असो, यामध्ये आपण तोडतो, अडकिता म्हणतात याला। आता मी जाणार आहे वैरण तोडायला। आमच्या इथं आहे घास, त्या घास तोडून मी गुरांना टाकणार आहे। आता मी सध्या पाणी पाजलं आणि पाणी पाजल्यानंतर त्यांना वैरण थोडी टाकणे गरजेचे आहे। सो त्यांचं पण पोट भरेल आणि ते दूध पण चांगले देतील। आणि या घासाचे मी 2-3 कवळे तोडणार आहे आणि गुरांना जाऊन टाकणार आहे। तर घास कसा तोडतात मी ते तुम्हाला दाखवतो। तर हा आहे, याला म्हणतात कोयता, आणि ही एक पोतं घेतलेलं आहे। सो कवळा अंगावर घेताना कूस वगैरे जी असते घासाला ती लागू नये, जर असली तरी घाण वगैरे कपडे होऊ नयेत म्हणून। तर मी तुम्हाला थोडंसं दाखवतो की घास कसे तोडतात। मी एका हातात मोबाईल धरलेला आहे आणि एका हाताने घास तोडण्याचा प्रयत्न करतो। जस्ट तुम्हाला तोडून दाखवतो की आम्ही घास कसा तोडतो। तर असा कोयता धरायचा, कोयता धरला की हा जो बुडका असतो इथे जास्तीत जास्त खाली मारण्याचा प्रयत्न करायचा। ते खाली मारलं की हे तुटतं, हे तुटलं की असं साईडला टाकायचं, असं साईडला टाकायचं। मग हे जे आलेलं आहे याला परत फुटवे फुटतात। फुटवे फुटल्यानंतर जसं जसं तोडत जाईल, जसं जसं तो घास जुना होत जाईल, तसे तसे त्याला जास्त फुटवे फुटत जातात। जितक्या वेळ आपण तोडत जाईल तसे त्याला जास्त फुटवे फुटतात। ओके, तर अशा प्रकारे आम्ही घास तोडतो। आणि असं घास टाकल्यानंतर त्याचा एक कवळा करून गुरांना घेऊन जातो। प्रामुख्याने 2-3 कवळे लागतात आम्हाला दिवसाला। आमचे 4 ते 5 गुरं आहेत, त्यांना टाकायला आम्हाला 2-3 कवळे तरी लागतातच। ओके, तर ऑलमोस्ट अजून थोडासा घास राहिलेला आहे। हा संपल्यानंतर वायकी वैरण आहे, ती वायकी वैरणच टाकावी लागणार आहे। कारण की आता थोडंसं फुटायला, घास फुटायला थोडा टाईम लागणार आहे। पाऊस जर पडला आणि थोडंसं ऊन जरी पडलं तर तो चांगला फुटेल। ओके, तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा माझा चॅनेल। आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा। थँक्यू।